आणि काल जी घटना घडली ती त्यावेळी जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सुद्धा या बाबत माहिती दिलेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल सिंग यांनी। विद्यार्थी जे मुरुडच्या किल्ल्यावरती पृथ्वीसाठी आले होते त्यातून 13 विद्यार्थ्यांची बुडून मृत्यू झाली आहे। आमच्यावरती ही टीम आहे, ज्या टीमनी सर्वात पहिले घटनास्थळी दाखल होऊन त्या मुलांची मदत केली आणि अनेक विद्यार्थ्यांना रेस्क्यू करून बाहेर काढला। हीच ती टीम आहे ज्यांनी सर्वात पहिले घटनास्थळी पोहोचले होते। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, जेव्हा ही घटना घडली सर्वात पहिले तुम्ही तिथे पोहोचलात, नेमकं काय चाललं होतं तिथे? विचार नाही केला खडपत बोट माझी होईल, पण मी त्यांचा जीव वाचवला गेलो। परत लाठामध्ये पण 2 जण होते, तर त्यांना पण तसंच केला। त्यांना काय बोललो बोट नेली जवळ, पण मला लावायला मिळेल बोट तसे मी करणार ना। बोल थांबा, घाबरू नका, तुम्ही घाबरू नका, मी येतोय, बोट घेतलेली आहे मी जवळ, मला लावायला बोट भेटू दे, नाहीतर काय होईल आतमध्ये जातील ना, लाठा आहेत ना आतमध्ये जातील ना बोटीच्या। म्हणून मी स्लो बोट घेऊन त्यांना आतमध्ये कसे तरी उचलले। ह्यानं बोललो उचला आता, ह्यानं उचला, तो एक तर उचलतच नव्हता ह्यानं। तो शेवटी मी परत टेरिंग ठेवून गेलो, बोट माझी चालली ह्याच्यात, आणि मग मी परत विचार केला आणि उचलला जोरात। आणि हा मुलगा पण होता माझा। तुम्ही काय काय केलं? जेव्हा मोहन काकांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी बघितलं की माझा मुलगा होता सोबत। मी गेलो समुद्रावरती, बघतोय तर जामच तरंगलेले होते, जामच बोलत होते की अंकल हेल्प, अंकल हेल्प। तर आम्ही गेलो, बघतोय तर मी पहिली वाचवली ना, ती पण मला बोलत होती अंकल थँक्यू थँक्यू। नंतर मी दोघींना परत तसेच जिवंत वाचवले आणि नंतर म्हणजे मुर्दे येत होते ना त्यांना पकडत, दुसरा कायच नाही करू शकलो आम्ही, पण थकलो पूर्ण। तुम्ही काय पाहिलं तिथे? मी तिथे मला आला एक आमचा कोळी बांधव, मला बोलते अरे दादा दादा रस्सी घेऊन चल, रस्सी घेऊन बुडालेत ते। तसाच मी जीवाचं न परवा करता डायरेक्ट गेलो, डायरेक्ट बघितलं तिथे मुली पोहतात। एक मुलगी जाम पोहत होते, तिला मग पहिला गेलो धावत, तिथे पोहत गेल्यानंतर तिला खेचत आणलं, खेचल्यानंतर मग मला बोला अंकल अंकल तुम्ही त्यांना पण आणा। मी बोल त्यांना आणतो, पहिले तू तरी ये, तुला तिला सांगितलं मी माझ्या घशा बिशाला पकडून मी बरोबर तुला ऑटोमॅटिक आणतोय कसे तरी। तिला सोडल्यानंतर त्या 3-4 होते त्यांना आणला, नंतर मग ते एक लेडीज परत होती तिला पण आणला। नंतर जे मुलगा भेटला तेव्हा हा माझा भावाचा मुलगा होता, त्याला घेऊन गेलो, मग त्या दोघांनी आम्ही त्या मुलाला पण आणला। ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी भावरा येतो ज्यामुळे घटना घडते, पण तो त्याचं काय कारण होऊ नये म्हणून हे कोळी बांधव एक डिमांड करतात तिथे बंधारा बांधा, पण सरकार ही गोष्ट ऐकत नाही आहे। जर तिथे बंधारा बांधला असता तर अशी घटना ती घडली नसती। आणि विमर्श विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुरुड।